तांबे आणि तांबे कंपनीतले कारकून कसे झपाट्याने कामाला लागले. हाय ते फेऱ्या मारतोय ना, हा हेड क्लास पितोय. त्याला पॅराटायफॉइड वगैरे काही झाला असतं. साधी स्वच्छ सर्दी. नाट्यमय कलाटणी म्हणतात ती. दादूशेठ, किती वाजले? नमस्कार पितारी साहेब, उशीर झाल्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. ठीक आहे, कमाला तुमच्या. बरं, अहो तुमचा चष्मा काय सुंदर आहे. अहो अख्ख्या त्रिभुवनात असा चष्मा शोधून सापडणार नाही मला. दादूशेठ, हा काय फायदा झालाय? साहेब, आपल्या या प्रश्नाबद्दल मी आपला आजन्म ऋणी राहील. अहो पण तुम्ही असे भडकू नका. हो भडकणे फार वाईट. रत्नागिरीचे ते भडकू मनुष्य साहेब ते भडकले आणि ब्लड प्रेशर दिवंगत झाले. ईश्वर मृताच्या आत्म्यास शांती. कुडाळकर, डोक्यास मार लागून परिणाम झालेला दिसतोय. नाही परमेशे. अहो हा महान ग्रंथ. हे घ्या साहेब, एकदा तो उघडून त्याच्या तळाशी तुम्ही गोळी मारली की किती मौक्तिक वेचतो आणि किती टाकू असं होऊन जातो. कुडाळकर ठोकळा मेला. मिस्टर रुकडीकर, सॉरी ना, दादूशेठ. नाही बर्वे. अहो तुम्ही मला दादूशेठच म्हणा. दादू म्हणा हवं तर. अहो या पुस्तकाच्या 51व्या पानावर लिहिलंच आहे, एखाद्याशी मैत्री जोडायची असेल तर त्याला त्याच्या घरच्या नावाने हाक मारावी. अमेरिकेत नाही का, ट्रूमनला म्हणे त्याचे चपराशी देखील हॅलो हॅरी असे म्हणून हाक मारायचे. मी शहापूरकर, मी तुम्हाला आजपासून शोभा म्हणणार बरं का. मी तुम्हाला दादू म्हटलं तर चालेल? चालेल ना. थँक्यू. आणि तुमचा विश्वास काय सुंदर आहे. अहो आमच्या त्रिभुवनावर असं विश्वास सापडणार नाही. पण मी आज विश्वास घातलाच नाहीये. पितळेच आहे. नाही दादूशेठ, तुम्ही मला बंड्या म्हणा. दादू मित्र पाहिलं नाटकाला जशी कलाटणी मिळाली ते. मिस्टर सोनू, अरे सॉक्रेटिस, वेळेवर आलास. ही आहे तुझी पॅन्ट. अरे पण इथे पॅन्ट कुठे?